हा परिसर इतका सुंदर आहे ना, मी मागे व्हिडिओमध्ये टाकलाय की मला आठवत नाही। ते खूप सारे पक्षी आहेत आणि इथे पक्ष्यांना पाणी ठेवणं खूप गरजेचं आहे। तर मला जमतं तर मी ठेवते, कोण आलं माझ्या अगोदर कोणतरी पाणी ठेवलं होतं। खूप पक्ष्यांकडे कुठे बघणार। आणि आता काय हे थोडे दिवस हे जे दिसत आहेत ना झाडं पक्षी, हे थोडे दिवस आहे ते सगळं डेव्हलप होणार आहे। हे डेव्हलप झालं तर मग ह्या प्राण्यांचं पण हाल आणि हे नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त मजेत ना? तर आता मी चालली आहे बाहेर म्हणजे इथेच चालली आहे। तर कुठे चालली तुम्हाला दाखवते। हे बघा पाण्याची बाटली आणि हे असं जेवण घेतलंय, ब्रेड भात चिकन रस्सा असं सगळं मिक्स करून आहे ना भांड्यात भरले आणि आता मी ते घेऊन जाते। तर कुठे जाते चला तुम्हाला दाखवते। कुठे जाते हे तुम्हाला तर कळालंच असेल, म्हणजे मी कुठे चालली असेल, कुठे कोणाला काय घेऊन चालली असेल। तरी पण तुम्ही माझ्याबरोबर तुम्ही पण चला। पण आता लेट झाला ना, तिथली परिस्थिती काय असणार तर बहुतेक मला तर समजतंय तिथे काय असेल, कारण खूप उशीर झाला। आज रविवार होता, मच्छीचा वार होता, त्याच्यामुळे मी कामामध्ये राहिली आणि पूर्वाच्या बाप्पाला पण आता दुपारी जायचं होतं कामावरती, त्याच्यामुळे मला लेटच झाला आणि खूप उशीर झालाय। तरी पण मी जसं मला वेळ मिळेल तसं मी प्रयत्न करतेच हे करण्याचा। तर आता लेट झाला तर काय करू, मी तरी मजबूरच आहे। तर जाते आणि बघते आणि तुम्हालाही दाखवते तिथे काय परिस्थिती आहे आणि मग तिथे तुमच्याशी बोलते। तर मी इथे आले आणि हे बघा चंगू मगू बाकीचे उडे ये, हे बघा कसं उड्या मारते। देणार 1 मिनिट थांबा। 1 2 3 4 ये लवकर। भंडारा चला आधी ह्यांना पहिले जेवायला वाढून घेते। कशी मस्ती करतायत बघ, कशी मस्ती करतायत। थांबा देते। अरे यार एक खाते तर एक एकाला मिळतं, एकाला नाही मिळत। हा परिसर इतका सुंदर आहे ना, मी मागे व्हिडिओमध्ये टाकलाय की मला आठवत नाही। ते खूप सारे पक्षी आहेत आणि इथे पक्ष्यांना पाणी ठेवणं खूप गरजेचं आहे। तर मला जमतं तर मी ठेवते, कोण आलं माझ्या अगोदर कोणतरी पाणी ठेवलं होतं। खूप बरं वाटलं बघून। तर मी ते खूप घाण झालं होतं, मग धुतलं आणि परत पाणी ठेवलं। तर असं हे शंकराचं मंदिर आहे इथे आणि त्याची पण काही स्वच्छता नाही, काही नाही। देवालाच एवढे बंदिस्त करून ठेवलं आहे माणसाने। तर ह्या मुख्य जीवांकडे आणि पक्ष्यांकडे कुठे बघणार। आणि आता काय हे थोडे दिवस हे जे दिसत आहेत ना झाडं पक्षी, हे थोडे दिवस आहे ते सगळं डेव्हलप होणार आहे। हे डेव्हलप झालं तर मग ह्या प्राण्यांचं पण हाल आणि हे ते पक्ष्यांचे पण हाल आणि हे झाडं झुडपं पण तोडून टाकणार। खूप वाईट वाटतं बघून। घेऊन इथे फोडून देते, ये फोडून देते आणि इकडे ही पाणी, हे पाणी की आपण असं काहीतरी करूया। बिचारे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून पण त्यांना दया येत नाही का? हे ताणलेले असतील, भुकेलेले असतील आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर आमचं हृदय हेलावून जातं, खूप त्रास होतो। तर ह्याला बिस्किट आणलं आहेत आणि त्याने बिस्किटचा पुढे अक्काच पळवलाय। त्याला काढून देते, किती ताण लागले बिचाऱ्यांना। मजा करतायत पाण्यामध्ये। अरे काळू बाळू, थंड वाटते तुला? पाणी घाण करून टाकलंस तू। कावळे दादा वाट बघतो रे पाण्यासाठी। ए छोटू काय करतोय? वा 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 वा, व्हेरी गुड। आणि मग ते काऊ कसं पाणी पिणार?
कावळे दादा वाट बघतोय पाण्यासाठी रे बाबा, कसं पिणार? अजून एक भांड. किती सुंदर चित्र आहे, खूप आनंद होतो. आपल्यामुळे कोणाला तरी आनंद मिळतोय आणि किती आनंद घेतोय. हा मोठं भांड पाहिजे हे पाणी भरायला. पाणी पण संपलं माझ्याकडे. कावळा कसं पाणी पिणार? चला ना मंडळी, तर आता त्यांना खायला प्यायला पाणी वगैरे ठेवून झालंय. आता मी निघते. तर त्यांचं काय पोट भरलेलं नाही आहे आणि माझ्या पाठीमागनं फिरतातच आहे अजून. त्यांना अजून थोडं जेवण पाहिजे होतं. तसं हे 2 माणसांचं काम आहे, म्हणजे एकट्याने घालायचं, एकट्याने भांडं पकडायचं. ते दोन्ही मिळून एकत्र काम नाही जमत. चला तर आता मग त्यांना दिलं आहे थोडंफार त्यांच्या पोटाला आधार मिळाला. आणि आता मी घरी निघते आणि व्हिडिओ इथेच संपवते. एवढा छोटासाच व्हिडिओ आजचा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.